मनपा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 15 जानेवारीला इलेक्शन असेल आणि 16ला निकाल देखील येणार आहे. आपल्यासोबत सध्या शीतल म्हात्रे आहेत. शीतल मॅम, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, पहिली प्रतिक्रिया? कारण खूप अपेक्षित होत्या निवडणुका आणि फायनल त्या जाहीर झालेल्या आहेत. नक्कीच आज 15 तारीख आहेत आणि पुढच्या 15 तारखेला निवडणुका आहेत. महानगरपालिकेच्या जवळजवळ 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेले. सर्वांना अपेक्षित होतं की या आठवड्याभरामध्ये इलेक्शन लागतील, परंतु फक्त एकच महिना मिळेल याची कल्पना नव्हती. त्याच्यामुळे थोडीशी धावपळ सुरू झालेली आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लवकरात लवकर करायच्या आहेत. पेपरवर्क भरपूर आहेत. महायुती असल्यामुळे युतीच्या बोलणी आहेत. तर मला वाटतं ह्या सर्व कामाला सर्वच पक्ष लागलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबई महानगरपालिकेवर तर नक्कीच महायुतीचा भगवा जरूर फडकेल. आपण पाहिलं की मधल्या काही काळामध्ये महाविकास आघाडीने मोर्चे वगैरे काढले होते आणि त्यांचं असं एक म्हणणं होतं की निवडणुका कालांतराने घ्या, आधी ते दुबार मतदारांचा जो काही घोळ आहे तो आधी सॉल्व्ह करून घेऊया. पण तरीसुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत. मला वाटतं निवडणूक आयोगाने दुबार मतदारावर काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे की दुबार मतदार आम्ही कसं काय टॅकल करतो आणि महाविकास आघाडी जे म्हणतं हे काय विषय आहे. कारण महाविकास आघाडी आहे का अस्तित्वात, हा पहिला प्रश्न आहे. कारण काँग्रेसने जाहीर केलेलं आहे आम्ही वेगळं लढणार आहोत. ठाकरे ब्रँड वगैरे जे काही म्हणतात त्याचा बँड वाजलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाही आहेत बोलण्यासारखे. कारण आज तुम्ही बघाल तर गेले जेव्हापासून महायुती सरकार हे राज्यावर आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी ज्या पद्धतीने कामं केले आहेत, मग लाडक्या बहिणी असतील, रस्ते, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, त्याचप्रमाणे कोस्टल रोड असेल. आजच माननीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं सगळ्यात मोठं सेंट्रल पार्क 200 एकरचं सेंट्रल पार्क मुंबईमध्ये होणार आहे. तर अशी अनेक कामं जी आहेत ही सांगण्यासारखी महायुतीकडे आहेत. परंतु मला वाटतं समोरच्या पक्षाकडे यांनी काय केलं आणि काय करणार आहेत हे काहीच सांगणं नाही आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्ही म्हणताय की ठाकरे ब्रँडचा बँड वाजला आहे. एक म्हणजे ज्या ठाकरेंनी तुम्हाला सगळं दिलं सुरुवातीला, आज तुम्ही त्यांचाच बँड वाजला असं म्हणताय. दुसरीकडे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्याचा फटका तुम्हाला बसेल का? एक लक्षात घ्या, ठाकरेंनी नाही दिले, जे काही दिले ते आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिले आणि त्या ठाकरेच ना शेवटी. पण शेवटी बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे हे आम्ही त्यांना दैवत मानतो, हे ठाकरे आहेत आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणार आहेत. बाकीचे फक्त नाव घेऊन चालणे आहेत, विचार कधीच त्यांनी सोडलेले आहेत. त्याच्यामुळे जे विचार आहेत बाळासाहेबांचे ते विचार घेऊन चालणारे त्यांचे आम्ही छोटे सैनिक आहोत. आणि मला वाटतं लोकांना काम करणारी लोकं पाहिजेत. घरात बसून शहाणपणा शिकवणारी लोकं मुंबईकरांना आवडत नाहीत. मुंबईकरांमध्ये उतरून मुंबईकरांसाठी काम करणारी लोकं आज तसे पक्ष ह्या मुंबईकरांना पाहिजेत. आणि मला वाटतं माननीय शिंदेसाहेब असतील, फडणवीसजी, अजित पवार आहेत, हे लोकांसाठी काम करणारे व्यक्ती आहेत. हे घरात बसून कोणाला शहाणपणा शिकवत नाही किंवा कोणावर टीका करत नाहीत, तर आपल्या कामातून उत्तरं देणारी ही लोक आहेत. पण तुमचं तरी ठरलं का महायुतीचं की एकत्र लढायचं आहे की सीट सोडून अजूनही राडे सुरू आहेत? नाही, अगदी तुम्ही बघितलं की स्वतः फडणवीसांनी आणि शिंदेसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जाणार. बघा, मतभेद असू शकतात, कारण दोन पक्ष आहेत, वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांचे विचार असतात, त्याच्यामुळे मतभेद नक्कीच होऊ शकतात. परंतु मनभेद नक्कीच नाही आहे, कारण आम्ही शेवटी नैसर्गिक मित्र आहोत आणि आमचे जे काही मतभेद होतील ते सॉल्व्ह करायला आमचे नेते आहेत आणि ते नेते म्हणतील, कारण आमच्याकडून सर्व अधिकार हे माननीय शिंदेसाहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदेसाहेब जे सांगतील ते आमच्यासाठी ब्रह्मवाक्य असणार. मुंबईत तुमची किती जागांची मागणी आहे, तुम्हाला काही कल्पना आहे का? 125 जागांची मागणी केलेली आणि या संदर्भात आम्ही गेल्याच वेळेला बोललेलो की आमच्याकडे 125 नगरसेवक 2017चे आणि त्याच्या अगोदरचे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या सर्वांना परत एकदा नगरसेवक व्हावं ही इच्छा नक्कीच आहे. त्याच्यामुळे 125ची मागणी आमची स्वतःची, आमच्या पक्षाची आहे. एक आता शेवटचा प्रश्न, आता निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणुका लागायच्या आधीच म्हणजे जर आपण पाहिलं तर शब्दप्रयोग जर आपण नेत्यांचे पाहिलं तर ॲनाकोंडा, गांडूळ, असे सगळे साप असे शब्दप्रयोग होतात. तर उद्धव ठाकरे आता म्हणालेत की आम्ही ॲनाकोंडांवरती टीका करतो पण उत्तरं देताना गांडूळ पुढे येत आहेत. मला वाटतं उद्धवजी यांच्याबद्दल एक जो काही थोडासा आदर उरला होता मनात, तेही ते अशा चर्चांनी किंवा अशा भाषणांनी, अशा बोलण्यानी घालवून टाकतात. जरूर टीका करावी, परंतु टीका करताना किती खाली उतरावं आणि किती खालचा स्तर गाठावा हे मला वाटतं उदाहरण आहे उद्धवजींचं. उद्धवजी बोलण्यासारखं खूप आहे आणि आता तर इलेक्शनच लागले, जी एक प्रकारची लढाईच आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला आम्ही नाही तर मुंबईकरच देतील की खरा गांडूळ कोण आहे आणि खरा मिंधे कोण आहेत, हे उद्धवजींना उत्तर मुंबईकरच स्वतः त्यांच्या ह्याच्यातून निवडणुकीच्या वेळेला नक्की देतील. धन्यवाद. आपण पहिलं आपल्यासोबत शीतल म्हात्रेजी होत्या. त्या म्हणाल्यात की ठाकरे ब्रँड जो होता त्या ब्रँडचा आता बँड वाजला आहे आणि दुसरं म्हणजे खरा गांडूळ कोण आहे हे त्या निवडणुकीत आम्ही म्हणजेच महायुती दाखवून देईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन काळेंसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.